पंढरपूर नगरपालिकेवरील माजी आमदार प्रशांत परिचारक यांची तब्बल 14 वर्षांची सत्ता उलथवून टाकत नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या प्रणिता भगीरथ भालके यांनी अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर जाऊन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे आशीर्वाद घेतले। या भेटीमुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे। पंढरपूर नगरपालिकेत भाजपकडून श्यामल शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली होती। त्यांच्या विरोधात तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालके मैदानात होत्या। सत्ताधारी भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी संपूर्ण प्रशासकीय व राजकीय ताकद उभी होती। मात्र भगीरथ भालके आणि प्रणिता भालके यांनी बलाढ्य सत्तेशी निकराची लढत देत तब्बल 11,000 मतांनी दणदणीत विजय मिळवला। या विजयामुळे पंढरपुरातील परिचारक गटाला सुरुंग लागला असून भालके गटाला मोठे बळ मिळाले आहे। निवडणुकीपूर्वी भालकेंनी विविध पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या। त्यात विजयसिंह मोहिते पाटील यांचाही समावेश होता। निवडणुकीनंतर पुन्हा शिवरत्नवर झालेल्या भेटीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख उपस्थित होते। भाजपमध्ये मोहिते पाटील यांना साईडलाईन केलं जात असल्याच्या चर्चांदरम्यान ही भेट महत्त्वाची मानली जात असून जिल्ह्यात नवे राजकीय समीकरण आकाराला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे।